आहे की एका नवजात बाळाचा मृत्यू होतो आणि प्रशासनाला सरकारला काही देणं घेणं नाही। खरी गोष्ट म्हणजे हे आहे की सरकार एका साईडला हे म्हणते की आम्ही कोट्यवधी रुपये हेल्थ सेक्टरवर खर्च करत आहे। हकीकत हे आहे की हे जे घाटी हॉस्पिटल आहे हे फक्त औरंगाबादसाठी नाही, हे 13 जिल्ह्यांचे जे गरीब पेशंट्स आहे त्यांच्यासाठी आहे आणि जे गोरगरीब पेशंट्स आहे ते इकडे येतात आणि इथे आल्यावर त्यांना काय अनुभव दिसते की आल्यावर त्यांना स्ट्रेचर नाही, आल्यावर जे पेशंट्स असतात ते कॅज्युअल्टीला जाण्याच्या अगोदर त्यांना स्वतः जे पेशंटचे रिलेटिव्ह असते त्यांचे सोबत जे कोणी येत असते त्यांना स्वतः तिथे वॉर्डामध्ये घेऊन जायचं, काहीही सुविधा नाही। मग एका वेळी तुम्ही हे म्हणता की कोट्यवधी रुपये खर्च करत आहे। हकीकत हे आहे की मी स्वतः ऑक्टोबरमध्ये जिल्हाधिकारी, डीन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र लिहिले होते। हे पत्राची कॉपी आहे। हे पत्र लिहून मी हे विचारलं होतं की मागच्या 5 वर्षात या घाटी हॉस्पिटलवर तुम्ही किती कोटी रुपये खर्च केलेले आहे याची तपशील मला द्या। ऑक्टोबरमध्ये पत्र लिहिलं होतं। मी पुन्हा डिसेंबरमध्ये एक रिमाइंडर कलेक्टरला दिलं आणि कलेक्टरला सांगितलं की एक आमदारांनी पत्र दिले आणि त्याची दखल घेत नसेल तर त्यांनी 3 दिवसानंतर मला एक पत्र पाठवले घाटी हॉस्पिटल आणि PWD, आणि त्या लिस्टमध्ये काय होतं की आम्ही कॉटन किती खरीदलं, आम्ही बँडेजेस किती घेतले, आम्ही एक्सरे मशीनवर किती पैसे खर्च केले। मग मी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलो आणि मी म्हटलो की साहेब मी काय विचारलं होतं, माझ्या पत्रात स्पष्ट लिहिलेलं आहे की 5 वर्षात या घाटी हॉस्पिटलवर मेंटेनन्सवर नवीन काम जे केलेले आहे त्याच्यावर किती कोटी रुपये खर्च केलेले आहे, काय काय काम केलेले आहे। मग ते नाही मिळाल्यावर कलेक्टरनी 1 जानेवारी 2019ला हे PWDला आणि डीनला पत्र लिहिले आणि सांगितलं की तुम्ही याचा तपशील 11 जानेवारीपर्यंत आमदार साहेबांना द्या आणि त्याची प्रत एक मला द्या। मी आज सकाळी जेव्हा एक घटना घडली मी कलेक्टरांशी बोललो तर कलेक्टर म्हटले की मला पण नाही मिळालेली आहे। म्हणजे याचा अर्थ हे आहे की का लपवण्याचे हे प्रयत्न होत आहे, कारण इथे जे काम सुरू आहे कोट्यवधी रुपयांचे काम आहे, पण कॉन्ट्रॅक्टर्स तेच कॉन्ट्रॅक्टर्स, PWDचे तेच इंजिनियर्स आणि त्यांच्या सगळ्यांचं संगनमत आहे। आणि इकडची कमिटीमध्ये कोण आहे तर भाजपचे आमदार आहे, शिवसेनेचे आमदार आहे। त्यांचं काम आहे नाही का हे बघण्यासाठी, त्या फक्त यायचं मीटिंग करायचं आणि जायचं का त्यांचं पण काही आहे याच्यामध्ये, का हे लपवण्याचा प्रयत्न होत आहे मला माहीत नाही। आज जे मुलाचा जे मृत्यू झालेली आहे याच्यासाठी मी डीनला जबाबदार धरतो, सुप्रिटेंडंटला जबाबदार धरतो, त्यांच्यावर हत्येचा गुन्हा नोंद करायला पाहिजे। जे PWDचे इंजिनियर्स आहेत त्यांच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवायला पाहिजे। आता ते काय म्हणतं की 16 लाख रुपये पाहिजे होतं, 16 लाख रुपये सरकारकडे नसले असते ना तर त्यांनी मला सांगितलं असते तर मी आमदार निधीतून दिले असते ते 16 लाख रुपये। पण प्राथमिकता काय आहे, अशाच लोकांचा जीव जाणार, अशाच लोकांना त्रास सहन करावा लागणार आणि सरकार प्रशासनाला काही देणं घेणं नाही। म्हणून मी आज आलेले आहे आणि PWDचे अधिकारी पण येत आहे। कलेक्टर साहेबांना मी स्वतः सांगितलेलं आहे की तुम्ही पण स्वतः या, आम्ही टाईम बाउंड एक प्रोग्राम त्यांना देऊ आणि नाही दिले तर मी स्वतः इथे येऊन बसणार आणि जोपर्यंत घाटीच्या सुधारणा होत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही याची मी आज त्यांना वॉर्निंग देणार आहे।